टक्के पैसे हे फक्त रिपेमेंट मध्ये जातील, हे पण फायनान्स मिनिस्ट्रीच्या ऑफिशियल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या नोट मध्ये आहे। आणि त्याच नोट मध्ये असे लिहिले, माननीय आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी FRBM ऍक्ट आला, विच इज अ फिस्कल मॅनेजमेंट ऍक्ट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, तो सुधारला आणखी मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने। So it is a fiscal management compulsory guidelines of government of India started under the leadership of Atal Bihari Vajpayee साहेब की FRBM Act च्या बाहेर जाऊन नफा फिस्कल मॅनेजमेंट 3% च्या खाली ठेवा। आता हे प्रोजेक्ट जर केलं तर नंबर प्रमाणे FRBM Act ला 13 ची टोपली दाखवली जाते आणि फिस्कल मॅनेजमेंट ते 4 ते 4.5% वर जाईल, जे केंद्र सरकारच्या नियम कायद्याच्या बाहेर आहे अशी फायनान्स मिनिस्ट्रीची नोट सांगते। फिस्कल मॅनेजमेंट प्रॉब्लेम, रीपेमेंट ऑफ 22% प्लस लोन घेतलेला विषय हा एक फक्त सरकारचा अंतर्गत प्रश्न झाला, हा एक भाग। आणि दुसऱ्या भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये झालेला विरोध, अशा दोन वेगळ्या घटना या विरोधात होत आहेत। त्याच्यामुळे जरी मी सत्तेमध्ये असते तरी माझं हेच मत असतं, कारण का एका प्रोजेक्टसाठी एका राज्याच्या फिस्कल मॅनेजमेंट मध्ये आणि दिवाळखोरीकडे जाईल का हे शब्द माझे नाही, त्या रिपोर्ट मध्ये आहे। हे सगळं मी जे बोलते ते महाराष्ट्र सरकारच्या ऑफिशियल रिपोर्ट ऑफ फायनान्स जी कॅबिनेट मध्ये सर्क्युलेट झाली आहे त्याचा आहे। त्याच्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही की महाराष्ट्र सरकारच्या मध्ये असलेला कॉन्फ्लिक्ट आहे, दोन वेगळी मतं एका प्रोजेक्ट बद्दल विरोधकांची नाही। फक्त हा डेटा आम्हाला कुठून आला तर हा महाराष्ट्र सरकारमधून आहे। त्याच्यामुळे आणि समृद्धी महामार्गाचा प्रश्न वेगळा आहे आणि हा प्रश्न वेगळा आहे, दोन वेगळे विषय। आणि गडकरी साहेब नागपूरलाच राहतात, त्यांचे सगळे प्रोजेक्ट्स आम्ही पूर्ण ताकदीने सपोर्ट करतो। त्याच्यामुळे कुठल्या प्रोजेक्टला आम्ही सिलेक्टिव्हली किंवा सगळ्या प्रोजेक्टला आम्ही विरोध करतो हे धाता आणि खोटा आमच्यावर आरोप आहे। ताई दत्तात्रेय होसबोले RSS के नेता है, उन्होंने कहा है कि इमरजेंसी के दौरान समाजवादी और धर्मनिरपेक्ष शब्द जोड़े गए जिसकी समीक्षा करने की आज आवश्यकता है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान में ये शब्द नहीं था, क्या राय है आपकी और आपकी पार्टी का? एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है। देश उनको लगता है उन्होंने खेल दिया। ताई तुम्ही एक बैठक घेतली, भूमिकाचा विषयच येत नाही संविधानामध्ये, पक्षाची भूमिका देशाचं संविधान, त्याच्यात पक्षाची नाही, संविधान एकच आहे आणि सुप्रीम आहे, त्याच्यात पक्ष काय? मग प्रत्येक पक्ष येऊन आपापल्या पद्धतीने संविधानाचं नाही चालत। 370 का हटवला? कारण का सगळ्यांना एक समान पाहिजे ना, त्याच्यामुळे एकच संविधान आहे देशासारखं जे आहे ते तसंच राहणार। आणि मी ना अशा वेळी मला अरुण जेटली साहेबांची खूप आठवण येते। अरुणजी नेहमी म्हणायचे अशा कॉन्ट्रोवर्सीज व्हायच्या तेव्हा की तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे लोक असतं बोलणं बंद करतील। मी म्हणत नाहीये, माननीय पहिल्यापासून अरुण जेटली साहेब हे बोलायचे। इसी से जुड़ा हुआ है, तो क्या आपकी राय क्या है धर्मनिरपेक्षता और समाजवादी शब्द की सवाल ही नहीं है। मेरा जो है संविधान में, वो संविधान में सबको पूछ के चर्चा करके रखा गया है। ये संविधान बदलने की जो बात ये सरकार कर रही है, यही हम कह रहे थे। आपको याद होगा अब की बार 400 पार बदलेंगे संविधान, ये बीजेपी के 2 वरिष्ठ सांसद ये कह रहे थे लोकसभा में, आपको याद होगा। इस देश में हम किसी को संविधान बदलने नहीं देंगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जेव्हा झालं तेव्हा हे दोन्ही शब्द नव्हते, हे आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी मग लावलेले आहे। ते हेच प्रश्न करतात आहे किंवा आता त्यांचं असं म्हणणं आहे आता हे आम्ही शब्द हटवू, तर तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? तुम्ही समर्थन? आमच्या पक्षाची भूमिका आहे जे संविधान जसं आहे तसं आहे आणि हे ते फोरम नाही। ताई तुम्ही तुम्हाला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल बदल करायचे असतात त्याची चर्चा पार्लमेंटमध्ये होते, ह्याच्यासाठीच पार्लमेंट आहे। त्याच्यामुळे इथे तिथे भाषण करू हे प्रश्न नाहीये, त्यांना जर मांडायचं असेल तर ते पार्लमेंटमध्ये ही चर्चा झाली पाहिजे। उद्या कोणी काही बोलेल म्हणून आपण थोडी करत असतात, देशासमोर खूप मोठी आव्हान आहे आता। ताई तुम्ही बैठक घेतली आता कार्यकर्त्यांची, लोकल बॉडीज इलेक्शनसाठी कार्यकर्त्यांचं काय मत आहे? सोबळावर लढायचं आहे की काय? आणि आता कुठलेही निर्णय आम्ही निर्णय प्रक्रिया